संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या लेटेस्ट अपडेट आपण या चॅनलला पाहतो। काल विनामुलाखतची यादी जाहीर झाली आणि सर्व उमेदवारांमध्ये एकच चर्चा रंगली, ती म्हणजे मेरिटच्या संदर्भामध्ये। आपण बघितलं की अनेक ग्रुपवरती वेगवेगळ्या चर्चा त्या ठिकाणी सुरू झाल्या आणि मेरिट जे आहे ते मेरिट कमी म्हणजे कमी यायचं सोडून एवढं मेरिट का वाढलं असा प्रश्न आपल्या उमेदवारांना पडला। तर मेरिट का वाढलं याच्या मागचे काय कारण असू शकतात, तर या संदर्भामध्ये आपण ते जे काही कारण आहेत त्या कारणाचं काही मला असं वाटतं की कुठले कुठले कारण याला असू शकतात हे सर्व कारण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यानंतर मुलाखतीची यादी नेमकी केव्हा लागू शकते तर याबाबतची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। त्यानंतर थर्ड टेटच्या संदर्भामध्येही अनेकांना प्रश्न पडला की हॉल तिकीट नेमकं केव्हा येईल काय, याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू। सर्वात महत्त्वाचं की यादी संदर्भामध्ये जे काही अनेकांना पडलेले प्रश्न आहेत मेरिटच्या संदर्भामध्ये, तर या मेरिटमध्ये नेमकं काय झालं आणि हे मेरिट वाढलं तर त्याची माहिती आपण पाहूया। सर्वात महत्त्वाचं आहे की 9 ते 12 असेल, 6 ते 8 असेल, आपण जर बघितलं तर मेरिट हे पहिल्यापेक्षा बरंचसं वाढलेलं या ठिकाणी दिसतंय। याचं पहिलं कारण म्हणजे ज्यावेळेस आयुक्त कार्यालयाकडनं उमेदवारांना त्यांची सेल्फ सर्टिफाईड कॉपी म्हणजे ज्यांचं झालेलं नव्हतं, ज्यांनी लॉग इन केलेलं नव्हतं, रजिस्टर्ड केलेलं नव्हतं, त्यांना रजिस्ट्रेशन करण्यासाठी जो वेळ दिला त्यामध्ये अनेक उमेदवारांना चांगले मार्क असताना त्यांच्या अनावधानाने त्यांना रजिस्ट्रेशन करणं विसरून गेले आणि त्यांना ते संधी मिळाल्यानंतर बरेचसे उमेदवार त्या ठिकाणी त्यांनी रजिस्ट्रेशन केलं। त्यामुळं काही चांगल्या मार्क्स असणारे कॅन्डिडेट हे यांनी रजिस्ट्रेशन केल्यामुळं त्या ठिकाणी ते एक त्याच्यामध्ये कारण असू शकतं। दुसरं आहे एक रिट याचिका आहे रयत शिक्षण संस्थेच्या विरोधामध्ये, ज्या रयतच्या उमेदवारांनी म्हणजे जे तासिका तत्वावरती काम करतात, क्लॉक बेसवरती काम करतात, त्या उमेदवारांची याचिका दाखल केली होती 16/775/2023 मध्ये। तर या याचिकेमध्ये अनेक उमेदवारांना जवळपास 700-800 उमेदवार आपले जे पवित्रच्या माध्यमातून लागलेले होते त्या उमेदवारांना त्या ठिकाणी नियुक्ती म्हणजे देण्यात आलेली नव्हती आणि वेळोवेळी पाठपुरावा त्या उमेदवारांनी पाठपुरावा केल्यानंतर एक निर्णय शासनाच्या वतीने घेण्यात आला आणि कोर्टाने सुद्धा सांगितलं की यांना नियुक्ती द्यायला काही हरकत नाही। त्यामुळं आता नियुक्ती द्यायच्या, परंतु जे उमेदवार कोर्टामध्ये गेले होते त्यांच्या जागा त्या ठिकाणी ठेवून बाकीच्या जेवढ्या जागा आहेत तेवढ्या उमेदवारांना त्या ठिकाणी सामावून घ्या असं रयतचं सांगितलेलं होतं। मग यामध्ये अनेक उमेदवार जे ते उमेदवार त्या ठिकाणी त्यांचं समायोजन होणारच आहे, परंतु काही उमेदवारांना जे उच्च माध्यमिकला झाले, ज्युनियर टीचर झालेले, त्यांना त्या ठिकाणी जागा उपलब्ध नव्हत्या। त्यामुळं त्या ठिकाणी स्वामी शिक्षण संस्थेच्या जागा, तुम्ही बघितलं असेल की स्वामीची ॲड त्या ठिकाणी मोठी होती, परंतु जवळपास बऱ्याच जागा ह्या स्वामी शिक्षण संस्थेच्या त्या ठिकाणी भरल्या गेल्या नाहीत असा प्रश्न अनेकांना पडलेला होता। तो का भरल्या गेल्या नाहीत तर त्याचं कारण आहे की रयतचे उमेदवार ज्यांचं समायोजन रयतमध्ये होऊ शकत नाही अशा उमेदवारांसाठी त्या जागा ठेवलेल्या होत्या, ज्यामध्ये भौतिकशास्त्राच्या 17 जागा, रसायनशास्त्राच्या 2 जागा, त्यानंतर जीवशास्त्राच्या जवळपास 11 जागा, मानसशास्त्राची 1 जागा, अर्थशास्त्राच्या 2 जागा, पुस्तपालन व सेवा कर्म याच्या जवळपास 11 जागा म्हणजे M.Comच्या, व्यापार संघटन व व्यवस्थापनच्या 2 जागा, त्यानंतर इतिहासची 1 जागा, भूगोलची 1 जागा आणि समाजशास्त्राची अशी 1 जागा, अशा एकूण 49 जागा ह्या स्वामी शिक्षण संस्थेमध्ये त्या ठिकाणी समायोजित होणार आहेत। त्यामुळं हे जे काही जाहिराती म्हणजे जे तुम्हाला सांगितलं वेगवेगळे विषय, या विषयाच्या जवळपास 49 जागा ह्या स्वामीच्या ब्लॉक केल्या होत्या, त्यामुळं ती ॲड तुम्हाला त्या ठिकाणी दिसली नाही। म्हणजे जवळपास हे सुद्धा उमेदवार त्या ठिकाणी आता स्वामीमध्ये येणार आहेत। त्याचं दुसरं कारण असं आहे की जे रयतचे उमेदवार होते जे
प्राथमिकला लागलेले आहेत, माध्यमिकला लागलेले आहेत, ज्युनियरला लागलेले आहेत, ज्युनियर 11-12 नाही 9-10पर्यंत जे उमेदवार लागलेले आहेत, अशा उमेदवारांना एक भीती होती की रयतचं आपलं अनेक वर्षापासून 1 वर्षापासून जवळपास पेंडिंग आहे, मग आपल्याला नियुक्ती मिळते का, मिळेल का नाही मिळणार, हा प्रश्न अनेकांना पडलेला होता. त्यामुळं ज्या उमेदवारांचं रयतमध्ये 9-10ला काम झालेलं होतं त्याच उमेदवारांचं काम हे स्वामी शिक्षण संस्थेमध्ये 11-12ला झालेलं आहे. असे अनेक माझ्याकडे नावंसुद्धा आहेत. म्हणजे अशा उमेदवारांचे जे 9-10ला होते ते 11-12ला रयतला गेले, अनेक वेगवेगळ्या ठिकाणी परत गेले. त्यानंतर जे 6 ते 8ला होते ते 9-10ला लागले, कारण ते जे मेरिट त्यांचं होतं त्यावेळेसचं लागलेलं हाय मेरिटचे उमेदवार तेच मेरिट परत त्यांनी पुढच्या वर्गाला दिल्यामुळं ते मेरिट तिथंच अडकून राहिलं. आता याच्यामध्ये काय झालं की 9-10ला जे उमेदवार लागलेले होते जवळपास मॅक्झिमम उमेदवार हे 11-12ला गेलेले आहेत त्या ठिकाणी, आणि जे 11-12ला उमेदवार लागलेले नाही आहेत, लागलेले म्हणजे हे राहिलेले होते, तर ते उमेदवार 11-12ला त्यांचं जे काही नियुक्ती थोड्या थोड्यानं राहिली होती त्या उमेदवारांची नियुक्ती त्या ठिकाणी झालेली. म्हणजे मेरिट खाली यायचा, यामुळं मेरिट खाली आलेलं नाही आहे. याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट अशी की PCMCचे काही उमेदवार आहेत ते सोलापूरमध्ये जवळपास 4-5 जागा आहेत, त्या ठिकाणी 9-10ला उमेदवार लागलेत. काही जे 9-10चे PCMCचे उमेदवार ते 11-12ला त्या ठिकाणी लागलेत. ते उमेदवार असं म्हणताय की आम्ही आता सोलापूरला जाणार नाही, आम्हाला PCMC चांगलं आहे, मी PCMCमध्येच थांबणार आहोत. त्यानंतर मी आता पाटणमध्ये काम करत असताना 2017चे काही उमेदवार आहेत की ज्यांचं PCMCमध्ये प्राथमिकला काम झालं आहे, ते उमेदवार या ठिकाणी शिक्षक म्हणून 2017पासून आहेत, जवळपास त्यांना आता 6-7 वर्ष झाले, 5 वर्ष जवळपास झाले. ते उमेदवार PCMCमध्ये जाणार नाहीत, त्यांनी फक्त टाकून ठेवलं, ते उमेदवार त्या ठिकाणी जाणार नाहीत. काही उमेदवार असे आहेत की ते नगर परिषदला त्यांनी दिलेलं आहे, काही जणांनी संस्थेवरती दिलेलं आहे. असे उमेदवार जे वरच्या वर्गाला दिल्यानंतर पात्र ठरत असताना सुद्धा त्यांची मूळ नियुक्ती आहे ती आता म्हणतं की आम्ही त्या ठिकाणी जाणार नाही, आम्ही फक्त होईल का नाही हे बघण्यासाठी टाकलेलं होतं. अशा अनेक जागा आहेत महाराष्ट्रामधल्या की त्या जागा आज घडीला ज्यावेळेस व्हेरिफिकेशन होईल त्यावेळेस प्रत्यक्ष जॉईनचा जर तुम्ही आकडा बघितला तर प्राथमिक जर सोडला आणि माध्यमिक आणि उच्च माध्यमिक जर बघितला, म्हणजे मला म्हणायचं की 11-12च्या थोड्याफार त्या ठिकाणी बरेचसे उमेदवार जॉईन होतील, मोजक्या जागा त्या ठिकाणी खाली राहतील, पण सर्वात जास्त जर जागा आपण बघितलं तर 6 ते 8 आणि 9 ते 10 ह्या जागा तुम्हाला मोठ्या प्रमाणावरती रिक्त म्हणजे राहणार आहेत. त्यामुळं हे मेरिट वाढलेलं आहे. विनाकारण ज्या उमेदवाराला जायचं नव्हतं त्या उमेदवारांना सुद्धा त्या ठिकाणी प्रेफरन्स दिलेले आहे. अनेक उमेदवारांना असे प्रेफरन्स दिले. काही जण आता भंडाऱ्यामध्ये लागले, ते म्हणतात की आम्ही इतक्या दूर जाणार नाही, ते ऑलरेडी प्राथमिकला आहेत, आता वरच्या वर्गाला लागलेत. अशा चुकीमुळं जे उमेदवार ऑलरेडी जॉईन आहेत त्या उमेदवारांना गरज नव्हती वरच्या वर्गाला द्यायची. बरं त्यांनी दिलं असेल, मग जॉईन करायचं नव्हतं तर विनाकारण त्या ठिकाणी ती जागा अडवून अनेक उमेदवारांचं त्या ठिकाणी नुकसान केलेलं आहे. आणि अशा मानसिकतेचा त्या ठिकाणी खरंच निषेध करावा तेवढा कमी आहे. जेवढ्या तुम्हाला जागेला जायचं तेवढ्याच जागेवर तुम्ही टाकणं गरजेचं होतं. फक्त काम होतं का नाही हे बघण्यासाठी अनेकांनी प्रेफरन्स दिले आणि त्या ठिकाणी ते जॉईन झाले, म्हणजे त्यांना लागले. आणि काही उमेदवार हे 17मधले 2017च्या भरतीतले त्याही उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे. आता ते उमेदवार प्राथमिकला लागले परंतु ते जाणार नाही. म्हणजे हे सगळं आपण ऐकून बघितलं तर जी काही मानसिकता लागलेल्या तरुणांनी दाखवली खरं तरी खूप निषेधार्थ आहे. मला जवळपास 25-26 प्रेफरन्स आले होते, परंतु जिथं मला जायचंच नव्हतं अशा कुठलाही प्रेफरन्स मी टाकला नाही. फक्त मी माझ्या जिल्ह्यातले 2-3 प्रेफरन्स त्या ठिकाणी दिले, ते सुद्धा संस्थेचे असताना. आणि मेरिट होईल का नाही तेही माहीत होतं की एवढं कमी मेरिट येणार नाही, जिथं जायचं तेवढे फक्त 1-2 टाकले. परंतु अनेक उमेदवारांनी आलेले सर्वच प्रेफरन्स टाकले. ही जी काही मानसिकता आहे खूप चुकीची मानसिकता आहे. अनेक उमेदवारांनी संस्थेचे सुद्धा असंच करून ठेवलं मेरिट म्हणजे. एक गोष्ट आहे की आता मुलाखतीसाठी सुद्धा जे आहे त्या अनेकांना मी या ठिकाणून त्यावेळेसही आवाहन केलेलं होतं की तुम्हाला जायचं नसेल तर तुम्ही विनाकारण टाकू नका, उमेदवारांच्या जागा त्या ठिकाणी अडवून ठेवू नका. यामुळं बाकीचं मेरिट त्या ठिकाणी वाढलेलं आहे.
आता ह्या ज्या रिक्त राहणाऱ्या जागा आहेत, ह्या जागाचा आकडा पुढच्या एका महिन्यामध्ये ज्यावेळी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल, त्यानंतर प्रत्यक्ष रुजू किती झाले तो अहवाल ज्यावेळेस आयुक्त कार्यालय मागेल त्यावेळेस तुम्हाला अनेक जागा या रिक्त दाखवतील. नाही म्हटलं तरी 50% जागा ह्या रिक्त राहू शकतात असा माझा अंदाज आहे. त्यामुळं आपण तो आगामी काळामध्ये आपल्याला तो आकडा त्या ठिकाणी कळेलच. हे सर्व कारणामुळं त्या ज्या जागा आहेत तो जो मेरिट आहे तो मेरिट त्या ठिकाणी वाढलेला आहे. पण मुलाखतमध्ये जे उमेदवार राहिलेले आहेत 110, 111पर्यंत, 9, 8पर्यंत त्या उमेदवारांचे निश्चितपणे त्यांना संस्था येतील, काळजी करू नका. परंतु ज्या उमेदवाराला जायचं नव्हतं ते जर त्यांनी टाकलं नसतं तर आपले अनेक बांधव त्या ठिकाणी जॉईन झाले असते. परंतु त्या उमेदवारांच्या लागणाऱ्या उमेदवारांच्या चुकीमुळं आज अनेक आपले बांधव जे आहेत ते आज बाहेर आहेत. यामुळं हे जे काही मेरिट आहे हे मेरिट त्या ठिकाणी वाढलेलं आपल्याला दिसून येत आहे. आता मुलाखतची यादी, अनेकांना प्रश्न पडला आहे मुलाखतची यादी, तर जवळपास आता जे उमेदवार लागलेले आहेत त्यांना ब्लॉक करून पुढची यादी तयार करण्याचे काम आयुक्त कार्यालयाकडनं होते. त्यामुळे आठवडा जरी सांगितला असला तरी 4-5 दिवसाच्या आत ही यादी म्हणजे एंडिंगपर्यंत केव्हाही लागू शकते, 26-27 तारखेपर्यंत त्याच्या आत ही यादी म्हणजे लागू शकते. आणि थर्ड डेटच्या संदर्भामध्ये जवळपास उद्या परवापर्यंत हॉल तिकीट किंवा सूचना परीक्षा परिस्थिती येण्याची तरी शक्यता आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला काही विचारायचं असेल किंवा काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकू शकता. आणखीन काही माहिती आली तर आपण लाईव्हच्या माध्यमातून किंवा व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत देईल. धन्यवाद.